झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने राबवले ऑपरेशन ऑल आउट। जिल्हाभरात एकाच वेळी नाकाबंदी आणि कारवाई। तलवारी, गावठी कट्ट्यांसह सापडले बरेच काही। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आगामी सण उत्सवांच्या अनुषंगाने जिल्हाभरात एकाच वेळी ऑपरेशन ऑल आउट आणि नाकाबंदीची मोहीम राबवली। दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत राबवलेल्या या मोहिमेत पोलिसांच्या हाती बरेच मोठे घबाड लागले। यात 4 तलवारी, 1 गावठी कट्टा व राऊंड यासोबतच गांजा, हातभट्टी, जुगार अड्डे यांची तपासणी करून कारवाई करण्यात आली आहे। फरार आरोपी, तडीपार आरोपी यासोबतच मोकळ्या जागेत दारू पिणारे आणि सोडा विक्रीच्या गाडीवर सर्रासपणे दारू पिताना आढळून आलेल्या व्यक्तींवरही गुन्हे दाखल करण्यात आले। 324 दुचाकी आणि 4 चाकी वाहनांची तपासणी करण्यात येऊन बार, ढाबे, हॉटेल, लॉजेस, गेस्ट हाऊस अशा 85 ठिकाणी जाऊन पोलिसांनी तपासणी केली। तर जिल्हाभरात 23 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली। या संदर्भात अधीक्षक धिवरे म्हणाले, जिल्ह्यामध्ये आपण काल संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत एक ऑपरेशन ऑल आउट असं आपण एक राबवण्यात आलं। त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये आपण 1 पिस्टल, 1 राऊंड, 4 तलवारी, त्याचप्रमाणे आपण एनडीपीएसचा एक गुन्हा दाखल केलेला आहे। हातभट्टीवर आपण एकूण 38 ठिकाणी कारवाई केलेली आहे। ज्या ठिकाणी लोक ओपन स्पेसेसमध्ये दारू पितात, नदी किनारी दारू पितात, त्यांना देखील आपण पकडलेलं आहे। एकूण 11 जुगार केसेस आपण याच्यामध्ये पकडलेल्या आहेत। 2 जे पाहिजे असलेले आरोपी आहेत ते आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत। 2 तडीपार त्यांची ऑर्डर पूर्वी काढली होती ते देखील आपल्याला हातीमध्ये आढळले, त्यांना देखील आपण पकडलेले आहे। एकूण 111 मोटर व्हेकल ऍक्टच्या अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये साधारणतः 38,000 रुपये एवढा आपण दंड रक्कम आपण वसूल केलेली आहे। त्याचप्रमाणे आपण एकूण 20 वॉरंट बजावणी या ठिकाणी केली आहे। 38 हिस्ट्री शीटर्स चेक केलेले आहेत आणि एकूण 85 आपण धाबे, बार आणि लॉजेस वगैरे आपण चेक केलेले आहेत। नाकाबंदीसाठी 27 पोलीस अधिकारी आणि 98 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते। मोहाडी आणि चाळीसगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी 2 तलवारी जप्त करण्यात आल्या। तर धुळे तालुक्याच्या हद्दीतून 1,81,000 रुपये किमतीचा 8 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला। तडीपार आरोपी पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रात फिरताना आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वेगवेगळ्या गुन्हेगारी वस्त्यांमध्ये जाऊन देखील पोलिसांनी तपासणी केली आहे। यापुढेही नाकाबंदी, कोम्बिंग व ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात येऊन दहशत माजवणाऱ्या गुंडांवर आणि टवाळखोरांवर कारवाई सुरूच राहील असेही अधीक्षक धिवरे यांनी सांगितले। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।